जय हिंद. आपण आज राजुरा नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये आहोत. आपण आज आलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये. आपल्या सोबत बोलण्यासाठी आदित्य भाके आहेत. भाऊ, तुम्ही नगर अध्यक्ष पदासाठी उभे आहेत, तर काय सांगाल, इथली समस्या काय सांगाल आणि तुम्ही कशा पद्धतीने मुद्दे घेऊन नगर परिषदच्या याच्यात उतरले आहेत? नमस्कार, मी आदित्य विजय भाके, नगराध्यक्ष पदाकरता राजुरा शहरामधून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मी उभा आहो आणि आपण आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये आलेलो आहो. प्रभाग क्रमांक 2 मध्ये इथे नाल्यांची अशी 35-40 वर्षापासून इथे सत्ताधारी लोक निवडून येत आहे आणि इथे आपण बघितलं असेल की नाल्यांची अवस्था एवढी दुरवस्था झालेली आहे की इथे पावसाळ्यामध्ये कमरेपर्यंत पाणी लोकांच्या घरामध्ये साचलेलं असते. सांडपाण्याची इथे जाण्याची व्यवस्था इथे नाही आहे. रस्त्याची अवस्था बघितली असेल की पूर्ण रस्ते पूर्ण फुटून पडलेले आहे. त्यानंतर आपण इथं अतिक्रमणाचा 35-40 वर्ष इथे वस्ती बसलेला झाली आहे. परंतु 35-40 वर्षामध्ये इथे स्थायी पट्टे देण्यात आलेले नाही. त्यांच्या घरपावतीला 94-96 मध्ये अतिक्रमण हा शब्द नव्हता. त्यानंतर 2001च्या नंतर अतिक्रमण हा शब्द पावतीमध्ये टाकण्यात आला. त्याचा नाहक त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतो आहे. आपण बघितलं असेल बघा, आपण चुनाभट्टी एरियामध्ये हे सांडपाणी तुम्ही साचलेलं बघत असेल की गेल्या अनेक वर्षापासून हे सांडपाणी इथे साचून आहे आणि चुनाभट्टी नागरिकांच्या आरोग्यावर या सांडपाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राजुरा शहरातील सोनियानगर या भागामध्ये सोनियानगरमध्ये घनकचरा प्रकल्पाचं व्यवस्थापन प्रकल्प आपल्या सोनियानगरमध्ये राजुरा शहराचं नगरपालिकेचा आहे आणि आपण बघितलं असेल गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्पामध्ये कचरा साठवणूक होते. या कचरा साठवणूक झाल्यामुळे बाजूला सोनियानगर अशी वस्ती बसलेली आहे. तिथे आता अनेक घरकुल बांधण्यात आलेले आहे. तुम्ही बघितलं असेल हा कचऱ्याची पूर्ण घाण त्या नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे आणि ते नागरिकांना अनेक आजारांना बळी पडावं लागत आहे. अशा प्रकारे व्यवस्थापन या नगरपालिकेनं आणि सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. भाऊ, तुम्ही नगराध्यक्षपदी निवडून आले तर काय करणार मग? मी समजा नगराध्यक्ष म्हणून राजुराच्या जनतेने आशीर्वाद दिला आणि मला नगरपालिकेत जाण्याचा चान्स दिला, तर हा प्रकल्प नक्कीच मी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करीन. आपण आता राजुरा शहराच्या मध्यभागी मामा तलावाजवळ आलेलो आहोत. मामा तलाव तुम्ही बघत असाल की याच्या आधी मामा तलाव खूप मोठं क्षेत्र होतं. त्यानंतर आता इकोर्निया इथे भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. त्यानंतर राजुरा शहराच्या नगरपालिकेने मामा तलावावर करोडो रुपयाचा निधी खर्च करून सौंदर्यीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयाचा निधी खर्च केला होता. परंतु त्याचं खोलीकरण करण्यात आलं. परंतु त्यानंतर इथे कोणतीही व्यवस्था झालेली नाही. तुम्ही बघत असाल की अशी दुरवस्था मामा तलावाची झालेली आहे. राजुरा शहरामध्ये मुख्य समस्या काय आहे आपण जाणून घेऊया. भाऊ, मुख्य समस्या काय आहे राजुऱ्यामध्ये? राजुरा शहरामध्ये आपण बघितलं असेल की चौकामध्ये हिरकणी कक्षाची आवश्यकता आहे. गेले 25 वर्ष काँग्रेस, शेतकरी संघटना अशा विविध पक्षांनी इथे सत्ता स्थापन केली आणि प्रत्येक निवडणुकीला त्यांनी आश्वासनं दिलेले आहे. परंतु अशा प्रकारचे कोणतेही आश्वासन त्यांच्याकडून पूर्ण करण्यात आलेले नाही. आपण बघितलं असेल की आरो प्लांट, शुद्ध पाण्याचा आरो प्लांट, याचं सुद्धा मागील जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने आश्वासन दिलं होतं. परंतु आरो प्लांट राजुरामध्ये कुठेही तुम्हाला बघायला मिळत नाही. त्याच्या अनेक समस्या, अनेक रस्ते फुटलेले आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ते आपल्याला राजुरा शहरात बघायला मिळतील. राजुरा शहरातील अनेक प्रभागामध्ये नाल्या फुटलेल्या दिसतील. त्याच्यानंतर नाल्यावर चेंबर नाही आहे. त्यानंतर अनेक प्रभागामध्ये रस्ते निकृष्ट दर्जाचे आहे. अनेक रस्ते फुटलेले आहे. कुठे तर रस्ता नावाची गोष्टच तुम्हाला बघायला मिळत नाही आहे. त्यानंतर शुद्ध पाणी आपल्याला राजुरा शहरामध्ये आरो प्लांट कुठेच तुम्हाला कोणत्याच प्रभागामध्ये बघायला नाही मिळतील. त्यानंतर आपण महिलांसाठी कुठे ना कुठेतरी हिरकणी कक्ष असायला हवा, परंतु हिरकणी कक्ष सुद्धा कुठेच नाही आहे. हे राजुऱ्यातील अनेक प्रभागामधील समस्या आहे. भाऊ, तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे, तर तुम्ही नगराध्यक्षपदी अर्ज भरल्यानंतर निवडून आल्यावर काय करणार मग तुम्ही? मी प्रथमतः नगराध्यक्ष म्हणून जर मला राजुराच्या जनतेने आशीर्वाद दिला आणि नगर परिषदला नगराध्यक्ष म्हणून मी बसलो, तर सर्वात पहिलं प्राधान्य मला महिलांसाठी प्रत्येक चौकामध्ये हिरकणी कक्षाची स्थापना करील आणि त्यानंतर प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शुद्ध पाण्याकरता नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं याकरिता आरो प्लांट आपण प्रत्येक प्रभागामध्ये देण्याचा मानस आपला राहील. त्यानंतर रस्ते, नाल्या
अशा विविध प्रकारचं आम्ही विकासाला चालना देईल. त्यानंतर विद्यार्थी क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की चांगली नगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्या बंद अवस्थेत पडलेल्या आहे. त्या शाळेला आपण डिजिटल शाळा आणि CBSE पॅटर्न मार्फत शिक्षण देण्याचा नगरपालिकेकडून आपण प्रयत्न करू.